वरळी हिट अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी मिहिर शहाला मुंबई पोलीस स्पेशल ट्रीटमेंट देत आहेत का असा सवाल उपस्थित होतो। कारण मिहिर शहाला कोर्टात आणण्यासाठी पोलिसांच्या कारऐवजी स्पेशल खासगी कार वापरली जात असल्याचं दिसतंय। विशेष म्हणजे या कारला काळ्या रंगाच्या काचा आहेत। वाहतूक नियमानुसार कारला काचा असणं, पारदर्शक काचा असणं हे अपेक्षित आहे आणि काळ्या काचा बेकायदेशीर आहेत, त्यामुळे मुंबई पोलिसांकडून कायद्याचा भंग होताना दिसतोय। दरम्यान मिहिर शहाला 30 तारखेपर्यंत कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चेतन सावंत यांनी। वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शाह याला कोर्टात दाखल केल्याच्या नंतर माननीय न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। 7 जुलै रोजी हे संपूर्णपणे अपघात घडला आणि त्यानंतर 2 दिवसांनी मिहिर शाहचा शोध लागला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि पोलिसांकडे 6 दिवसाची पोलीस कोठडी देखील देण्यात आलेली आहे। आणि याच वरळी हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी अनेक नवीन खुलासे समोर आणलेले आहेत। पाहायचं झालं तर मिहिर शाह याची अधिकची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी आज देखील माननीय न्यायालयामध्ये पोलीस कोठडी मागितली, परंतु न्यायालयाने त्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी आहे ती सुनावलेली आहे। मिहिर शाह ज्यावेळी अपघात करून पळाला त्यावेळी तो विरार आणि अन्य ठिकाणी शहापूरसारख्या ठिकाणी जाऊन लपून बसलेला होता, परंतु त्याला इथून बाहेर निघण्यासाठी कोणी मदत केली, त्याला लपण्यासाठी कोणी मदत केली आणि पुन्हा विरारमध्ये येण्यासाठी कोणी मदत केली, या संपूर्ण मागे कोण आहे हे पोलिसांना शोधायचं होतं। परंतु पोलीस आता या संपूर्ण प्रकरणात आहेत तो शोध घेत आहेत, परंतु तुर्तास तरी मिहिर शाह याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे। दुसरा विभाग म्हणजे याच प्रकरणी मिहिर शाहला अटक केल्याच्या नंतर आणि कोर्टात आणण्याच्या पूर्वी त्याला जी गाडी वापरण्यात आलेली आहे ती पोलिसांनी खाजगी गाडी वापरली आणि याच खाजगी गाडीतून पोलिसांनी मिहिर शाह याला पुन्हा तुरुंगात देखील घेऊन गेलेले आहेत। परंतु मिहिर शाह सारख्या आरोपीला खाजगी गाडीतून आणण्याचा कारण काय असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। मुळात मिहिरच्या संपूर्णपणे सुरक्षेच्या दृष्टीने काही गाडी वापरली असल्याचं या ठिकाणी पोलिसांचं म्हणणं होतं, परंतु ज्या गाडीने अपघात झाला ती गाडी देखील मिहिर शाहची झेड ब्लॅक टिंटेड होती आणि त्यावरती देखील पोलिसांनी मोटार वाहन अधिनियमाच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। आता या प्रकरणी मिहिर शाहला पोलीस व्हीआयपी ट्रीटमेंट देतात का, स्पेशल ट्रीटमेंट देतात का, हा देखील प्रश्न आता उद्भवू लागलेला आहे।